भगवान भेटला आणि निघून गेला। गोपिकांना दुःख झालं, रडू लागल्या, भगवंताला शोधू लागल्या। कान्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळा, काय मोकलेले वनी सावजांनी वेढिले। व्याकुळ होऊन भगवंताला हाका मारू लागल्या आणि भगवंताला शोधू लागल्या, त्याचा माग लावू लागल्या। पौर्णिमेची रात्र होती ना, त्याच्या पावलांच्या ठशाला पाहून चालू लागल्या। दोघांचे पावलं दिसत होते, एक भगवंताचे आणि अजून एका गोपीचे। विचार करतात, अरे ती महाभाव स्वरूपा होती ना, तीच त्याच्याबरोबर त्या ठिकाणी असणार। तिला घेऊन गेला। दूरपर्यंत गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज त्यांना असं जाणवलं की भगवंतानं त्या ठिकाणी इथे आपल्या पायाच्या टाचा उंच केलेल्या आहेत। चवड्यांवर भगवान त्या ठिकाणी उभे राहिले। झाडाजवळ त्या ठिकाणी उभे होते, वेलीला त्या ठिकाणी फुलं आले होते। त्या वेलीचे फुलं भगवंतानं तोडले आणि ते त्या ठिकाणी त्या गोपीच्या वेणीमध्ये भगवान गुंफत होता। ती गोपी भगवती राधाराणी तिच्या वेणीत त्या ठिकाणी इथं बसून भगवंतानं फुलं गुंफले, हे त्या गोपींना कळालं। आणि मग त्या ठिकाणी विचार करू लागल्या, ती गोपी सुद्धा इथेच कुठेतरी असेल, भगवान इथेच कुठे आहेत पाहू लागल्या। काय झालं होतं माहिती आहे? जिला बरोबर घेऊन गेले होते ना, ती त्या ठिकाणी भगवंताला म्हणत होती की देवा आता फार वेळ आपण चाललो नाही का, मी फार थकले रे, मला थोडं खांद्यावर घेतोस का? तिला पण त्या ठिकाणी मान प्राप्त झाला। ती म्हटली बघा सगळ्या गोपींना सोडलं आणि मला एकट्याला घेऊन आले। मग वास्तविक पाहता तिला हे कधीच होत नाही, पण का झालं, त्या गोपिकांवर कृपा करायची होती ना, सगळ्या जगावर कृपा करायचंच काम करते महाराज, ती करुणामयी आहे। म्हणून तिच्यावर त्या ठिकाणी अशा पद्धतीने अभिमानाचा आरोप करायचं काही काम नाही, पण ती लीला करते आहे, ती सुद्धा लीलाकारी आहे। भगवंतानं त्या ठिकाणी ठरवलं, हिच्या मनात असं आलं ना, मग तिला खांद्यावर घ्यायला तयार झाले। चालायला तुला फार त्रास होतो ना, म्हणून तिला घेतलं महाराज, खांद्यावर घेऊ लागले, खांद्यापर्यंत नेले, भगवान गुप्त झाले। एवढ्या उंचीवर जाऊन रपकन खाली पडली। परमार्थात कधी कधी असं होतं ना महाराज, माणूस फार उंच जातो परमार्थ करता करता, आणि तिथे जाऊन जर त्या ठिकाणी दगडावर दगड रचायला लागला, कळतं ना तुम्हाला, की मग त्यानं आत्तापर्यंत केलेली साधना सगळी निघून जाते आणि एवढ्यावरून खाली पडावं लागतं। असं त्या ठिकाणी घडलं। भगवान निघून गेले, ती रडू लागली, कासावीस होऊ लागली, ती भगवंताची वाट पाहत होती। इतक्यात या गोपी तिथे त्या ठिकाणी जायला निघाल्या, पण जाताना त्यांची अवस्था कशी होती माहिती आहे? या सगळ्या गोपी त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करत होत्या आणि चिंतने तद्रुपता या नायाने या गोपींनाच त्या ठिकाणी कृष्णभाव प्राप्त झाला होता। सगळ्या गोपी कृष्णमय झाल्या होत्या आणि कृष्णासारखंच त्या ठिकाणी वागू लागल्या होत्या। कसं माहिती आहे? एका गोपीनं दुसऱ्या गोपीला पकडलं आणि पकडून त्या ठिकाणी महाराज तिचं अशा पद्धतीने स्तनपान करू लागली। म्हणे ही पुतना आहे, मी कृष्ण आहे, मारूनच टाकतो म्हणे तुला। पुतनीला त्या ठिकाणी म्हणू लागली। एक गोपी दुसऱ्या गोपीला म्हणते, एका गोपीनं त्या ठिकाणी महाराज आपली ओढणी अशी उंच आकाशात धरली आणि सर्वांना म्हटली चला मी कृष्ण आहे, मी गोवर्धन धारण केलाय, माझ्या आश्रयाला या। गोपी म्हणते, तिची अवस्था तशीच आहे। एका गोपीनं त्या ठिकाणी मला दुसऱ्या गोपीला पकडलं, तिच्या डोक्यावर पाय दिला, ती म्हणे चल कालिया, आमच्या इथे राहायचं नाही वृंदावनात, चालता हो। दुसऱ्या गोपीला म्हणते आहे। ही गोपिकांना कृष्ण चिंतनानं प्राप्त झालेली अवस्था, भगवंताच्या भेटीकरिता व्याकुळ झालेल्या गोपी, त्यांच्या चित्तात ही अवस्था आहे। रोज मी तुमच्या समोर सांगतोय इतक्या वाजता थांबेन, इतक्या वाजता थांबेन, पण आज मात्र सांगणार नाही मी किती वाजता थांबेन, कारण मला माहिती आहे किती वाजणार आहेत ते। पण तुम्हाला सांगितलं तर मग तुम्ही माझ्याकडं असं पाहायला सुरुवात कराल, म्हणून काही सांगत नाही, फक्त ऐकत राहा। उद्या संध्याकाळी परत तुम्हाला इथं सांगायला येणार नाही, ऐकायचं असलं तर सोनईत या, मग ऐकायला भेटेल। चला, गोपिकांना ही अवस्था प्राप्त झाली। यानंतर काय झालं माहिती आहे? एका गोपीनं त्या ठिकाणी दुसऱ्या गोपीला जवळ बोलावलं, तिच्या गळ्यामध्ये हात घातला, उभी राहिली महाराज देहुडा चरण,
म्हणते मी कृष्ण आहे आणि माझी राधा आहे. दोघी गोपीच आहेत, पण एक झाली कृष्ण आणि दुसरी झाली राधा. मी आता तुमच्यावर रास करणार आहे म्हणून रास करायला सुरुवात केली. असा भाव भक्तांच्या अंतकरणामध्ये तयार होतो. कृष्ण भावना, ही कृष्ण भावना तयार होणं फार महत्त्वाचं आहे. अशा विभोर झालेल्या गोपी शोधत शोधत निघाल्या होत्या आणि इतक्यात त्यांना त्या ठिकाणी ती रडणारी गोपी सापडली एकटीच. तिची अवस्था पाहिली, तिने या गोपिकांना पाहिलं आणि त्यांच्यावर बोलू लागली. महाराज, ती गोपी ती भगवंताशी आधी बोलत होती, जीवाची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचून केशवा आणून आवडे, जीवे अनुसरले. आता गोपिकांना म्हणते, अजूनही का नाही, वेगी आणावा तो सये प्राणू माझा, तो माझा प्राण आहे, त्याला लवकर घेऊन या. सौभाग्य सुंदरू लावण्य अगरू बापर रुक्मादेवरू श्री विठ्ठलू, त्याला त्या ठिकाणी घेऊन या, असं त्या ठिकाणी गोपी बोलू लागली. मग मात्र त्या ठिकाणी सगळ्या गोपींना तिच्या अंतकरणाची स्थिती कळाली. रडते आहे आणि पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी म्हणते आहे, हे मन वेडे रमतची नाही, मन वेडे रमतची नाही, मन वेडे रमतची नाही, मन वेडे रमतची नाही. मदन कृष्ण भेट बाबाई, मदन कृष्ण भेट बाबाई, मन वेडे रमतची नाही, मन वेडे रमतची नाही, मन वेडे रमतची नाही. मन वेडे रमतची नाही, मज कृष्ण भेट बाबाई, मज कृष्ण भेट बाबाई, मन वेडे रमतची नाही, मन वेडे रमतची नाही. मन वेड रमत नाही, माझा कृष्ण भेट बाबाई, केव्हा भगवान भेटेल असं त्या ठिकाणी वाटतंय. हा नाथ रमण पृष्ठ क्वासी क्वासी महाभुज, दास्यस्ते कृपया नाम मे सखे दर्शय. हे सख्यांनो, तो भगवान केव्हा भेटेल अशी अवस्था त्या ठिकाणी प्राप्त झाली. जशी भगवती सीतेला प्राप्त झाली होती ना अशोकवनात, हनुमंतराय गेले म्हणू लागले, हे सांगबा मारुती कधी भेटेन रघुपती, सांगबा मारुती कधी भेटेन रघुपती. अशी अवस्था गोपिकांची झाली. केव्हा भेटेल भगवान? अशी अवस्था झाल्याशिवाय भगवान भेटत नसतो, हे लक्षात ठेवा. उगीच कसं काय भेटेल? गोपिका रडत होत्या. आणि मग मात्र त्या ठिकाणी ज्याचे आवडी संसार तेजिला, त्याने का बोला धरी लागे माय, ज्याच्याकरता संसार जाळला तो का बरं रसून बसला असं वाटू लागलं. आणि सगळ्या गोपिकांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन विचार केला की आता इथे थांबायचं नाही, पुन्हा यमुनेच्या काठावर जावं. त्यांची अवस्था सांगतात, तन्मनस्का तदास्लापा तदविचेष्टा तदात्मिका तद्गुणानेव गायंतो नात्मागाराने सस्मरू. भगवंताचं स्मरण करत करत तन्मनस्का तदास्लापा तदविचेष्टा, त्याच्यासारख्या चेष्टा त्या ठिकाणी करत आहेत. या सगळ्या गोष्टी करत करत तदात्मिका तद्गुणानेव गायंतो, त्याच्या गुणांचं गायन करू लागल्या. आणि मग मात्र त्या ठिकाणी भगवंताच्या स्मरणामध्ये विभोर झालेल्या गोपिका भगवंताला शोधत शोधत त्या ठिकाणी यमुनेच्या काठावर पुन्हा एकदा आल्या. भागवतात त्याचं वर्णन त्या ठिकाणी करून सांगितलं महाराज. या गोपिका यमुनेच्या काठावर येऊन भगवंताची वाट पाहत आहेत. पुनः पुलिनं मागत्य, पुन्हा त्या ठिकाणी यमुनेच्या काठावर येऊन कालिंद्या कृष्ण भावना, कृष्ण भावनेमध्ये त्या ठिकाणी कालिंदीच्या काठावर विभोर झाल्या. आणि समवेता जगु कृष्ण तदा आगमनकांक्षिता, भगवंताच्या आगमनाची अपेक्षा अंतकरणात ठेवून भगवंताला हाका मारू लागल्या. व्याकुळ होऊन त्या ठिकाणी महाराज आपणही त्या ठिकाणी हाका मारूया. हे दिलदार यार प्यारे गलियों में मेरे आजा, दिलदार यार प्यारे गलियों में मेरे आजा, मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा, मेरा यार बन के आजा, मेरा प्यार
आजा, मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा। दिलदार यार प्यारे गलियों में मेरी आजा, दिलदार यार प्यारे गलियों में मेरी आजा, दिलदार यार प्यारे गलियों में मेरी आजा, अखियन आगे रहियो, हरि जी मोरी नाथ मोरी, हरि जी मोरी अखियन आगे रहियो, नाथ मोरी अखियन आगे रहियो, हरि जी मोरे अखियन आगे रहियो, नाथ मोरे अखियन आगे रहियो। नटवर वंशी वाले गोकुल के राजा, मेरी अखियां तरस गई अब तो आजा, वंशी वाले गोकुल के राजा, मेरी अखियां तरस गई अब तो आजा। नटवर वंशी वाले गोकुल के राजा, मेरी अखियां तरस गई अब तो आजा, वंशी वाले गोकुल के राजा, मेरी अखियां तरस गई अब तो आजा। नटवर वंशी वाले गोकुल के राजा, मेरी अखियां तरस गई अब तो आजा, नटवर वंशी वाले गोकुल के राजा, मेरी अखियां तरस गई अब तो आजा। नटवर वंशी वाले गोकुल के राजा, मेरी अखियां तरस गई अब तो आजा, नटवर वंशी वाले गोकुल के राजा, मेरी अखियां तरस गई अब तो आजा। नटवर वंशी वाले गोकुल के राजा, मेरी अखियां तरस गई अब तो आजा, नटवर वंशी वाले गोकुल के राजा, मेरी अखियां तरस गई अब तो आजा। नटवर वंशी वाले गोकुल के राजा, मेरी अखियां तरस गई अब तो आजा। नटवर वंशी वाले गोकुल के राजा, मेरी अखियां तरस गई अब तो आजा। नटवर वंशी वाले गोकुल के राजा, मेरी अखियां तरस गई अब तो आजा, नटवर वंशी वाले गोकुल के राजा, मेरी अखियां तरस गई अब तो आजा। दिलदार यार प्यारे गलियों में मेरी आजा, दिलदार यार प्यारे गलियों में मेरी आजा। दिलदार यार प्यारे गलियों में मेरी आजा, दिलदार यार प्यारे गलियों में मेरी आजा। मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा, मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा। दिलदार यार गलियों में मेरी आजा, यार प्यारे गलियों में मेरी आजा। गोपाल कृष्ण भगवान की जय। दिलदार यार प्यारे गलियों में मेरी आजा, मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा, मेरा यार बन के आजा, मेरा प्यार बन के आजा, हरि जी मोरी खियन आगे रहियो, नाथ मोरी अखियन
अखियन आगे रहियो गोविंद मोरी अखियन आगे रहियो नाथ मोरी अखियन आगे रहियो हरि जी मोरी अखियन आगे रहियो नाथ मोरी अखियन आगे रहियो गोविंद मोरी अखियन आगे आपणही बोलवतो देवाला, पण असं नाही बोलवत महाराज. अर्थस्वरात भगवंताला बोलवावं. महाराज सांगतात, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा, बेंबीला रग लागेल असं आरडावं आणि भगवंताला अट्टहासानं हाका माराव्यात. देवा धाव, मग भगवान त्या ठिकाणी प्रगट होत असतो. गोपिका सुद्धा कासावीस होऊन भगवंताच विषयी गीत गाऊ लागल्या, देवाला हाका मारू लागल्या. जे गोपिकांनी गायलेलं गीत आहे ना, त्या गीताचं नाव आहे गोपीगीत. हे गोपीगीत अतिशय सुंदर आहे, भागवतामध्ये आलेलं. ते गोपीगीत त्या ठिकाणी आपण सर्वजण आता म्हणणार आहोत. सर्वांनी त्या ठिकाणी ज्याला म्हणता येत असेल त्यानं आमच्याबरोबर म्हणावं, ज्याला म्हणता येत नसेल त्यानं त्या ठिकाणी आमच्याबरोबर त्या ठिकाणी फक्त त्याच्यात प्रवेश करावा. कानानं तरी निदान ऐकावं, लक्षपूर्वक ऐका. हरी गोप्य उची होऊन जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वतत्र हि दयित दृश्यता दीक्षुतावका स्वैधृतासव त्वां विचिन्वते शरदुदाशये साधुजातस सरसिजोदर श्रीमुषादृशा सुरथनाथ ते शुल्कदासिका वरद निघ्नतो नेह किं वध विषजनाप्ययाद व्यालराक्षसा वर्षमारुता वैद्युतानलात् वृषमयात्मजात् विश्वतो भयात् वृषभते वयं रक्षिता मुहुः न खलु गोपिका नन्दनो भवान् अखिल देहिनामन्तरात्मदो विखनसार्थितो विश्वगोप्तये सखौ देवान् सात्वतां कुले विरचिता भयं वृष्णिधूर्यते चरणमीयुषा संस्कृतेर्भयात् करसरोरुहं कान्तकामदं शिरसि धेहिन श्रीकरग्रहं व्रजजनार्दिहं वीरयोषिता निजजनस्मय ध्वंसनस्मित भज सखे भवत् किङ्करीस्मनो जलरुहाननं चारुदर्शय प्रणतदेहिनां पापकर्षणं तृणचरानुगं श्रीनिकेतनं फणिफणार्पितं ते पदाम्बुजं कृणुकुचेषु न पुरुन्दिरच्छयं मधुरया गिरा वल्गुवाक्यया बुधमनोज्ञया पुष्करेक्षणं विधिकरेरिमा वीरमुह्यते रधरसीधुना प्याययस्वना तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना प्रहसितं प्रिया प्रेमवीक्षणं विहरणं च ते ध्यानमङ्गलं रहसि संविदो यारदस्पृशा कुहकनो मन शोभयन्ति चलसि यद्व्रजा चारयन् पशुं नलिनसुन्दरं नाथ ते पदं शिरतृणाङ्कुरे सीदतीति न कलिलतां मन कान् प्रगच्छति दिनपरीक्षये नीलकुन्तलैर्वनरुहाननं
बिभ्रदावृतं गणरजस्वलं दर्शयन् मुहुः प्रणतकामदं पद्मजार्चितं धरणिमण्डनं ध्येयमापदि चरणपङ्कजं शन्तमं च ते रमणनस्तनेश्वरपयाधिहन् सुरतवर्धनं शोकनाशनं स्वरितवेणुना सुष्ठुचुम्बितम् इतररागवे स्मारणं नृणां वितरवीरनस्ते धरामृतम् अटसि यद्भवान् वह्निकाननं त्रुटिर्युगायते त्वामपश्यताम् कुटिलकुन्तलं श्रीमुखं च ते जड उदीक्षताम् लक्ष्मकृदृशाम् अतिसुतान्वय भ्रातृबान्धवान् अतिविलङ्घ्यते त्यच्युतागतान् प्रतिविदस्तवोत् गीतमोहिता कितवयोषिता कस्ते जैनिशीरहसि संविदं रक्षयोदयं प्रहसिताननं प्रेमवीक्षणं बृहदरस्त्रियो वीक्षधामते मुहुरति स्पृहा मुह्यते मन व्रजवनौकसां व्यक्तिरङ्गते भुजनहन्दलं विश्वमङ्गलम् त्यजमनाक्षण नस्पृहात्मनां स्वजनरुद्रुजां यन्निषूदनम् यत्ते सुजातचरणाम्बुरुहं स्तनेषु भीताशने प्रियदधिमहि कर्कशेषु ते नाटवी मटसि तत्व्यततेन किं स्वित् कुरुपादिभिर्भ्रमति धीरभवदायुषां नः। गोपिकांनी अशा पद्धतीनं गोपीगीत गायलेलं आहे महाराज। 19 श्लोक आहेत, याच्यामध्ये असणार हे त्या ठिकाणी गोपीगीत आहे। गोपिकांनी हृदयातला भाव भगवंताच्या समोर प्रगट केला। गोपिकांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या। या अश्रुधारांमधून त्या ठिकाणी महाराज गोपिकांच्या अंतकरणातला अहंकार गळून गेला। आपल्याकडून जर अपराध घडला ना तर त्या अपराधाची आपल्याला जाणीव झाल्यानंतर पश्चाताप जेव्हा होतो आणि पश्चातापाचे अश्रू ज्या वेळेला वाहू लागतात ना तेव्हा आपण केलेलं त्या ठिकाणी कर्म त्याच्यातून वाहून जातं महाराज। गोपिकांचा अभिमान त्यांच्या नेत्रातल्या अश्रूंमधून त्या ठिकाणी वाहून गेला आणि भगवंताला ते कळालं। श्री शुकदेवजी महाराज वर्णन करून सांगतात, इति गोप्य प्रगायन्त्य प्रलपंतश्च चित्रधा रुरुदुस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसा। कृष्णाच्या दर्शनाची लालसा पोटात ठेवून गोपिका रडत होत्या। आणि कशा रडत होत्या? त्याचे संसार वासना, संसाराची वासना अंतकरणातून टाकली आणि भगवत दर्शनाची वासना धारण करून रडत होत्या। म्हणून भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले। काय झालं माहिती आहे मग? तासाम आविर्भूत शौरी स्मयमान मुखांबुजः पीतांबरधर सर्गवी साक्षान मन्मथ मन्मथ। तासाम आविर्भूत शौरी, त्यांच्यामध्ये भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला। प्रत्यक्ष प्रगट झाला। स्मयमान मुखांबुजः, स्मितहास्य करत त्या ठिकाणी उभा आहे आणि असा असणारा त्या ठिकाणी परमात्मा पीतांबरधर सर्गवी, पीतांबर धारण करून आला आणि साक्षात मन्मथ मन्मथ। मन्मथ शब्दाचा अर्थ होतो कामदेव आणि कामदेवाच्या मनाचं मंथन करणारा, कामदेवाला सुद्धा त्या ठिकाणी मोहित करणारा भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला। गोपिकांनी त्याला पाहिलं, अतिशय आनंद झाला। रडणाऱ्या वाट पाहणाऱ्या गोपिका भगवंताला पाहून विभोर झाल्या आणि भगवंताच्या समोर आल्या। गोपीगीत गायलं होतं ना, गोपीगीत आपण जसं वारकरी संप्रदायामध्ये रोज नित्यनेमानं हरिपाठ म्हणतो ना, तसं व्रजवासी लोक रोज नित्यनेमानं गोपीगीत म्हणतात। गोपीगीत हे गोपीगीत आता फक्त आपण म्हटलो, त्यातला भाव प्रगट करण्या इतका वेळ माझ्याकडे शिल्लक नाही। म्हणून त्या ठिकाणी महाराज याच्यातला भाव कधीतरी ऐकला पाहिजे। आमचा असा मनोदय आहे, कधीतरी त्या ठिकाणी फक्त दशमस्कंधावरची कथा करायची, त्यापेक्षा दशमस्कंधाअंतर्गत असणारे 5 अध्याय रास पंचाध्यायी, फक्त रास पंचाध्यायावर 7 दिवस कथा करावी। त्याच्यापेक्षाही रास पंचाध्यायीमध्ये असणारं त्या ठिकाणी महाराज गोपीगीत, या गोपीगीतावर 7 दिवस कथा करावी। फार सुंदर आहे गोपीगीत, त्यातला भाव तो असा नाही सहजासहजी कळत। हे गोपीगीत म्हणजे भगवंत हा या भागवतामध्ये असणारा मुख्य प्राण आहे।
गोपीगीत. कधीतरी निवांत वेळ जर मिळाला तर भागवत आपल्या घरामध्ये घेऊन या. श्रीमद भागवत गीता प्रेस गोरखपूर त्यांचं त्या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. 2 भागांमध्ये आहे. फार तर फार त्याची आता 350 रुपये 400 रुपये किंमत असेल. 400 रुपये एवढी त्याची छोटीशी किंमत आहे. ते जर घरात आणलं आणि वेळ मिळेल असं वाचायला सुरुवात केली तर फार काही आत्मसात करता येईल. बारकाईनं गोपीगीत वाचावं. गोपींच्या अंतकरणातला भाव कळेल. भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले. गोपी त्याच्या दिशेनं त्या ठिकाणी धावू लागल्या, पुढे सरसावल्या. कोणी त्याच्या चरणांना मिठी घातली. तेव्हा कसा सोडून गेला तासरे. कोणी त्याचा हात आपल्या हातात घेतला, कोणी त्याच्या खांद्यावर हात ठेवून उभं राहिलं, कोणी त्याच्याकडे पाहतच राहिलं, कोणी आबोला